माझं सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मजूर सहकारी संस्थेचा विरोधात आलेल्या तक्रारीचा अहवाल सकारात्मक देण्यासाठी सोलापूरातील उपलेखा परीक्षकाने 25,000 रुपये लाचेची मागणी करून पहिला हप्ता म्हणून 10,000ची लाच स्वीकारताना सोलापूर लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या पथकाने ही कारवाई केली। शिवाजी गंगाधर उपरंजे वय 57 राणा यशवंत हाऊसिंग सोसायटी कुमटानाका सोलापूर असे लाच स्वीकारलेल्या लोकसेवकाचे नाव असून याबाबत अधिक माहिती अशी की बोरामणी तालुका दक्षिण सोलापूर येथील विलासराव देशमुख मजूर सहकारी संघटनामार्फत तक्रारदार हे त्यांच्या संस्थेचे माजी चेअरमन होते। सध्या सदर संस्थेचे चेअरमन हे तक्रारदार यांची पत्नी असून संस्थेच्या विरुद्ध सहाय्यक निबंधक सहकारी संस्था दक्षिण सोलापूर येथे तक्रारी अर्ज प्राप्त झाल्याने लोकसेवक उंबर्जे यांना संस्थेची पाहणी करून अहवाल सादर करण्याबाबत आदेश दिले होते। सदरचा अहवाल संस्थेच्या बाजूने सकारात्मक पाहण्यासाठी लोकसेवक उंबर्जे यांनी 25,000 रुपये लाचेची मागणी केली होती। त्यातील पहिला हप्ता म्हणून 10,000 रुपये रक्कम स्वीकारताना अशी माहिती सोलापूर लाचलुचपत प्रतिबंध विभागाने दिली। लोकसेवक शिवाजी उपरंजे यांच्या विरुद्ध जिल्लोड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।